आणि प्रथम फलंदाजी करतायत ते कोथुडी संघ. कोथुडी संघ हा गावावरून सुरतमध्ये आलाय आणि सामन्याचा श्री गणेश होत आहे. चेतनच्या बॅटमधून निघालेला पहिलाच बॉल आणि पहिलीच बाउंड्री. चेतनने 4 रनाने आपलं खातं ओपन केलंय आणि त्याने दाखवून दिलंय की मी गावावरून सुरतमध्ये कशासाठी आलोय खेळायला. हॅलो. 2 चेंडू आणि 7 धावा कोथुडिया संघाच्या. आणि हलकासा कटवला चेंडू. झेल होतो का? आणि झेल खराब क्षेत्रफळ. 3 चेंडू पहिल्या षटकाचा. राव देवीचा वरती कोथुडे पहिला सामना. आणि एकच धावा असणारी. बॉल घ्यायचा आहे. कमिटी कमिटी आपल्याला थोडं लक्ष ठेवायचं आहे. सगळ्यांनी एक साईडला उभे राहायचं. कमिटी थोडं सहकार्य करा. आटला चेंडू लगेच द्यायचा आपल्याला. कमिटी थोडे लाईन मध्ये घ्यायचं आपल्याला. 4 चेंडू. वरीचा 5वा चेंडू घेऊन आहे. 5वा चेंडू हलकासा टच केला आणि 5 चेंडू 10 धावा. दवसर कोथुडे संघामध्ये चेतन दवसर उभा आहे. तिथपर्यंत कोथुडे संघामध्ये स्कोर वरती कुठपर्यंत गावावरून दाखल झालेला आहे. आणि हा खणखणीत मला वाटतं की सीमारेषा पार होतो का? 4 धावा आहेत का? 4.
तू काय ना शो साठी ना आलाय टी शर्ट घाल तिकडे बॉल घ्यायला जा. सोनशक गार्डन मध्ये बॉल गेलाय तो आणायचा आहे आणि चेतनच्या बॅटमध्ये निघणारा दुसरा चौकार आहे. एक षटक अखेरीस धावसंख्या झाली ती 14 कोदडे संघाची आणि चेतन सारख्या बलाढ्य खेळाडू तुम्ही जीवदान दिलेत आणि तुम्ही चेतन सारख्या खेळाडूला जीवदान देऊ शकत नाहीत कारण की चेतन हा खेळाडू असा आहे की सरस्वती ग्राउंड मध्ये चेतनने 6 बॉल 6 षटकार मारले होते. तोच हा चेतन ज्यावेळी सरस्वती ग्राउंड होतं त्या ग्राउंड मध्ये चेतनने 6 बॉल 6 षटकार मारले होते. हा तो खेळाडू आहे चेतन आणि तुम्ही अशा खेळाडूला जीवदान दिलं तर ते तुम्हाला कितपत महाग पडेल हे तो त्याच्या बॅटमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला. हॅलो. तसेच दुसरा राऊंड सामना होणार आहे. जय भवानी रायगड वर्सेस चांदर हे दोन्ही कॅप्टननी आपले उपस्थित तिथं आपल्याला यायचं आहे. दोन्ही कॅप्टन तेच जवळ यायचं आहे आपल्याला. एक ओव्हर समाप्त धाव संख्या झालेली ती 14. दुसऱ्या ओव्हरीचा सामना चालू. पहिला चेंडू ढकलून दिलाय. पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्रफळ होतोय. एकच धाव दिले. दुसरा चेंडू निर्धाव. गावचा चाच आणि हलकासा कटवला चेंडू. चेंडू जातो का सीमारेषे पार? नाही. चेतन टाकतोर का? नाही. चेतनला थांबवला. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेल्या चाच गावानी. लॉट निर्धा चेंडू. जर चेतननी ना 3 बॉलामध्ये 3 सिक्स मारले ना तर संजय आयोजित स्वतः करणारे 500 रुपये पारितोषिक असेल चेतनसाठी. 3 चेंडूमध्ये 3 सिक्स लागोडपट पाहिजेत आपल्याला. सुभाष गार्डन आहे ना त्या बाजूला. थांबा 2 मिनिटं. हा ते सुभाष गार्डन सांगा. 2 ओव्हर समाप्त. 2 ओव्हरीचा खेळ संपलेला आणि धाव संख्या झाली ती 18. कोथुडी या संघाची म्हणजे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. अजून 24 चेंडू शिल्लक असणारे आणि धावा किती येतात अजून चेतनच्या बॅट मधून?
संघाकडून 30 शतक आणि वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आता स्वप्नील. आणि स्वप्नील बद्दल सांगा म्हटलं म्हणजे तर हाच तो स्वप्नील आहे की मानगाव प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर झालेला आहे आणि एक चांगला झेल सोडला आहे आणि चेतनला मिळालेले दुसरं जीवदान आहे. आणि स्वप्नील मोरे हा मानगाव प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर झाला होता. तोच हा स्वप्नील मोरे आपल्याला सुरत या ठिकाणी खेळताना पाहतोय आपण. आणि चांगलं षटक तो हाताळतोय पण संघ त्याला एवढा साथ देत नाही कारण की चेतनला मिळालेलं दुसरं जीवदान आहे. आणि चेतन सारखेला तुम्ही जीवदान दिलं तर तो आपल्या संघाचा स्कोअर खूप मोठा करू शकतो, एवढी त्याच्याकडे खासियत आहे. आणि विक्रम मध्ये खाली एकच धाव असणारी. आणि हा मत तर पहिला हादरा लागतो तो कोथुडिया संघाला. आणि या सीमारेषेच्या पार चौकार, 4 धावा. पहिल्याच खातं खोललं, पहिल्याच चेंडूवरती ढकलून दिला चेंडूला सीमारेषेच्या पार. बॅट्समॅन नेम प्रेम. काय चेंडू पहिला दिला सीमारेषे पार. आणि दुसरा चेंडू हा निर्धाव आला प्रेमनी. वा, चेंडू 2 चेंडू निर्धाव. काय बॉलिंग केले. 3 वर समाप्त. धाव संख्या झालेली ती 24, 25, सॉरी 25 धावा. सगळ्या क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पूर्व नव दक्ष 11 खले आयोजित संजय होगाडे आज आपल्याला नव्या वर्षी युट्यूब लाईव्हचा आज आपल्याला आनंद भेटत आहे की सुरत या नगरीमध्ये की अनेक मॅची खेळवल्या असतील, गाव असो सुरत असो मुंबई असो, पण आज मात्र आपल्या नव्या वर्षामध्ये की ही मॅच की युट्यूब लाईव्ह मध्ये पाहायला मिळते. आणि फुल टच बॉल मध्ये क्लीन ब्लॉक केले आहे त्यांचा. दुसरा हादरा लागतोय तो कोथुडिया संघाला.
2 चेंडू. धावसंख्या थांबलेली ती बॉलर नेम क्रिश. क्रिशने 2 चेंडू टाकले. आणि हंपरचा हात 2 खुले करून वाईट. हलकासा चेतनने ढकला चेंडू. आणि हा सीमारेषेच्या फार हंपर काय 6 धावा. जिथपर्यंत मैदानामध्ये चेतन उभा आहे ना तिथपर्यंत स्कोर कोथुरे संघाला डोंगर रचून देणार आहे चेतन. गावावरून दाखल झालेला चेतन. आणि चेतनला आयोजन तरफ संजय होगाडे तरफ लावले 3 चेंडू मध्ये 3 षटकर टाकले तर 500 रुपयाचा पारितोषिक केलेले तुम्हाला. वाईट चेंडू. चेतन भलाडे खेळाडू असताना त्याचे मोठे मोठे फटके बॅट मधून पाहायला मिळत आहेत. चार वर समाप्त. धावसंख्या झालेली 34. बॉलर गाव देवीचा चाच. पहिला चेंडू हाकलाय. वाईट प्लस 1 2 धावा. धावसंख्या झालेली ती 37. 5 वर चालू असताना साहिल. साहिलने पहिला चेंडू वाईट. 37 धावा. सॉरी 37 धावा झालेल्या आहेत खेळायचे आपल्याला. आणि हा चेंडू जातो का सीमारेषेच्या पार. षटकार येतोय तर खणखणीत 6 धावा आणि छत्रपतीचा छावा. बॅट्समॅन नंबर बाबल्या. आज आपल्या गावच्या भूमीवरती हत्तीच्या भूमीवरती खेळताना आज आपल्या सुरत नगरीमध्ये दिसतो तो बबल्या.
आपल्याला थोड्या टायमाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणारच आहेत किशोर काळगुडे. थोड्या वेळात थोडी त्यांची ट्रेन लेट झालेली आहे. आणि हा मात्र गिरकून दिला चेंडू. चेंडू जातो मत सीमारेषेच्या पार. खणखणीत षटकार. काय बबलू मारतो. दोन मारलेत. बॉल गेलेला आहे तिकडे. दुसरा दुसरा चेंडू द्यायचा आहे. पंच अंपायर. चेतनला ऑफर दिलेली होती पण तो बबलू तिथं उचूल करत आहे की बबलूने दोन चेंडू मध्ये दोन षटकार सीमारेषेच्या पार दिलेत. दोन चेंडू मध्ये 12 रन धावून काढले त्यांनी. आणि हलका टच केलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव काढतात का. दुसऱ्या धाव थांबली. 50 रन झाले आहेत 5व्या वरती. आणि हा मत्तर एक धाव पूर्ण. दुसरी धाव. आणि पंचांनी नो चेंडू दिलेला फ्री डिट असणार. तीन. एक नोची एक आणि दोन धावून. नो चेंडू आणि फ्री. किशोर कालगुडे यांची थोडीशी ट्रेन लेट झाल्याबद्दल कुठे असतील त्यांनी आपल्या टेस्ट जवळ यायचं लवकर. आणि हा खणखणीत चौकार सीमारेषे पार. 4 धावा. मित्रांनो, आपण पाहू शकता चेतनला मिळालेल्या 2 जीवदानमधून खूप मोठी चुकी असेल चाच संघाची. चेतन सारख्या बलाढ्य खेळाडूला आपण जीवदान दिलेत आणि चेतन त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. मी गावावरून सुरतमध्ये का खेळायला आलोय याचं उदाहरण तो आपल्याला ग्राउंड मध्ये देतच आहे. जर चेतनची कॅच पकडली असती तर समीकरण कुठेतरी बदललं असतं. स्कोअरमध्ये फरक पडला असता. पण चेतनला आपण दिले जीवदान आणि चेतनच्या बॅटमध्ये निघालेला खणखणीत दणदणीत सुभाष गार्डनच्या आतमध्ये षटकार. जीवदानाचा पुरेपूर फायदा तो उचलतोय. पाचव्या षटकचा शेवटचा बॉल असेल आणि साहिल कुठेतरी महाग ठरतोय कारण की ह्या साहिलच्या ओव्हरला 3 षटकार त्याने खाल्लेत. अंबर जरा स्पीडअप घ्यायचा आहे कारण की आपला पहिलाच सामना खूप लेट चालू झालाय.
आणि साहिलचा पुढचा चेंडू चेतनला आणि स्वर चेंडू. अंपरचा इशारा स्वर चेंडू. आणि गचाळ क्षेत्रफळ झालेलं आहे. चेतन उरपडे आपण युट्यूब लाईव्ह मध्ये जर की 66 धावा 5 वर समाप्त धाव संख्या झालेली आणि साहिलचं खूप महाग शतक. या षटकामध्ये 30 धावा कुठल्या त्या कोथुडे संघाने. खूप महाग षटक असे बोलता येईल. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी असणार आहेत की 6 बॉलांचा. चेतन वर्सेस बबलू. चेतन आणि स्ट्राईकला असला तो बबलू आणि नो स्ट्राईकला असला तो चेतन. बघायला गेले तर दोघं खेळाडू गावावरून आलेले आहेत. सुरतमध्ये दाखल झाले ते दोन्ही खेळाडू कोथुडे संघामधून. जय आणि विरू. काय नावं दिले ते उरफाटे नावं. पहिला चेंडू आणि वाईट चेंडू. गावदेवी चात. बॉलर नेम चंद्रकांत. आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी 6 चेंडू मध्ये किती धावा थांबवतोय तो चेंडू. पहिला चेंडू तर वाईट. दुसरा चेंडू. दुसरा चेंडू दिला फिरकून आणि होतं सीमारेषेच्या पार आणि षटकार. काय बबलू खाऊन आले. मला वाटतं की सकाळच्या बारे नाश्त्यामध्ये काय दिले ते निलेश सपकाळ यांनी त्यांना खायला नाश्त्यामध्ये सकाळी. समजत नाही मला की खरं खरंच जी चेतनला ऑफर होती ती बबलूने काढली. पण चेतनला काय भेटली नाही. पण चेतन का अजून 3 बॉल येतात का. दुसरा चेंडू. दुसरा चेंडू निर्धा चेंडू. धाव तर एक घेतले. चेंडूचे 2 चेंडू. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत. आणि दिला सीमारेषेच्या पार चौकार खणखणीत. 4 धावा चेतनच्या बॅट मधून. सुनील खरात आगमन झालेले आहेत. त्यांचे मनापासून दक्ष 11 खलय यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत. चेतन वैयक्तिक 38 रनवरती खेळतोय. चेतनला 50 साठी फक्त 12 रनची जरूर आहे. बघूया आपण तो अर्धशतक पूर्ण करतोय का. अजून 3 चेंडू बाकी आहेत आणि अर्धशतकासाठी त्याला 12 रनची आवश्यकता आहे. आणि एक बोलताय खराब क्षेत्ररक्षण चा संघाकडून. एक खराब क्षेत्ररक्षण. 2 चेंडू मध्ये 2 चौकार चेतनच्या बॅट मधून. आता मात्र 8 धावा काढल्या चेतननी तर चेतनच्या बॅट मधून 50 रन पुऱ्या होतील. सिलेक्ट 3 चेंडू बाकी असतील चेतनसाठी. 2 चेंडू सॉरी 2 चेंडू बाकी असतील.
आणि हा मतर दिला विकेट. सहा षटकार अकीस. कोथुडी संघाची धावसंख्या झाली ती 82 आणि चाच संघाला जिंकण्यासाठी 83 रनाची आवश्यकता. 36 चेंडू आणि 83 धावा. चेतनने एक चांगला स्कोर उभा करून दिला आपल्या संघाला आणि त्याला साथ दिली ती बबलूने च्या बॅटमधून पण 3 षटकार आले आणि त्याने आपल्या संघाला चांगल्या स्कोरकडे घेऊन गेलेत. हॅलो. जय भवानीचे कॅप्टन वर्सेस चांदरगावचे कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टननी आपल्याला नाणेफेकसाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस उडवण्यासाठी आपले कल्पेश निकम त्यांच्या हस्ते टॉस बॉक्स होणार आहे तिथे. टॉस साठी यायचे आपल्याला. हॅलो. जय भवानीचे कॅप्टन आणि चांदरगावचे कॅप्टन दोन्ही कर्णधार लवकर यायच्या टॉस बॉक्स मध्ये. तसेच जय भवानीचे टॉस विन झालेले आहेत आणि चांदरचे टॉस आपल्या जय भवानी आपला निर्णय काय असेल ते 2 मिनिटांमध्ये आपण कळवायचा आहे. पुढील होणार सामना जय भवानी रायगडवाडी वर्सेस चांदर आणि जय भवानी रायगड वॉरियर्स वाडी हे टॉच विन झालेले आहे. आपण आपला निर्णय कळवायचा आहे. अंपायर सामना चालू करायचा आहे. आपली जी मॅच सकाळी थोडी लेट चालू झाले आणि रायगडवाडी संघ जय भवानी रायगडवाडी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले ते चांदरे संघाला. रायगडच्या पायथ्याजवळ असणारा हा गाव रायगडवाडी तिथून हे खेळाडू आज सुरत ठिकाणी खेळताना दिसत आहेत. महाराजांच्या पावन परशाच्या भूमीत असणारी रायगडवाडी बरोबर रायगडच्या पायथ्याजवळच हा गाव आहे. जय भवानी टकमकवाडी रायगडच्या पायथ्याजवळ असणारी एक टकमकवाडी. आपण जर रायगडला कधी गेलात तर त्या गावाचे सुंदर दृश्य आपण रायगडवरून पाहू शकता. त्याच गावची टीम
आज आपल्या सुरत ठिकाणी खेळताना आपण बघणार आहोत त्यांना. स्ट्राईकला परेश, नो स्ट्राईकला चेंडू. आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी दोन्ही भलेच खेळाडू आहेत की आपण एवढे सुरतमध्ये बघितले असतील की खरंच मला असं वाटते की कमी टुर्नामेंट पाहायला मैदानावरती नसले गेले तर मी युट्यूब लाईव्ह वरती मॅच टीव्ही वरती मोठा पडदा करून पाहत असतो. पण ताज ही टीम आपल्याला बरेच या वर्षी म्हणजे पहिल्या पहिल्या नंबरामध्ये फटकवलेले आहेत. अनेक टीमला बाहेर काढलेले आहेत. हाच ताज गावदेवीचा आज संघ आज आपल्याला मैदानावरती दाखल झाला आणि खेळायला उतरले दोन्ही बलाढ्य खेळाडू. कोथुड्या संघाचा पहिला चेंडू असणार. चाच या गाव पहिल्या चेंडूमध्ये डिकरच्या झोन मध्ये एक धावा. 3 चेंडू आणि धाव संख्या झालेली ती 2. गावदेवी सात या संघाच्या. 3 चेंडू 2 धावा. खरोखरच निलेश सपकाळ त्या मैदानामध्ये असतील. अनेक पोरं ट्रेनिंग केली असतील त्यांनी. हात आणि इशारा निलेश आपल्याला दाखवत आपल्या संघासाठी. आणि आपल्याला या आयोजनामध्ये खूप मेहनत केलेली आहे की खरं सतत 15 दिवस माझ्यासोबत आयोजनासोबत निलेश सपकाळ फिरत होते. गाव असो मुंबई असो सुरत असू दे नाही तर गोवा असू दे. आणि मतदार हा झेल होतो का झेल बाद. पहिला हातरा लागतो गा, चार संघाला. निलेश थोडा गालामध्ये मिट्टी मिट्टी हास आणि मिठी मिठी दात असेच निलेश आमचा अनेक वर्षापासून सोबत असणारा आयोजक सोबत दक्ष इलेव्हनच्या जिथे संजय बोलतील तिथे ते उपस्थित दाखवतात. त्यांचाच आज आपल्याला कोथुडे संघ मध्ये तो क्षेत्रफळमध्ये आपल्या फिल्डिंग मध्ये दिसत आहे. तसेच आपल्याला आयोजित कमिटीमध्ये विनोद सपकाळ असतील, मंगेश जाधव असतील, बाबू गुजर साहेब असतील, बिलारे साहेब असतील, अनेक आपल्याला कमलेश असतील, राकेश कडू असतील, आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलेले त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि हा दुसरा हादरा लागतो का आणि ना झेल सुटलेला आहे.
दुसरा हादराचाच गावाला. डीजे वाजवते आपल्याला थोडस सटकार घ्यायसाठी. थँक्यू डीजे. एक वर समाप्त 3 धावा. काय कोथुडे संघाने पॉवर प्ले मध्ये 6 चेंडूमध्ये खाली 2 विकेट आणि 3 धाव दिलेले आहेत ते चाच गावाला, गावदेवी चाच संघाला. काय कटर बॉलिंग. 1 धाव तर काढली पहिल्या चेंडूमध्ये. खातं खोललं. 1 चेंडू 4 धावा दुसऱ्या वरीचा. आणि आयोजकांच्या आयोजकाच्या आमंत्रणाला मान देऊन माननीय श्री किशोर काळगुडे यांचं इथे आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो, कारण की आमच्या आमंत्रणाला मान देऊन साहेब मुंबई ते सुरत असा प्रवास करून ते ग्राउंडमध्ये पोचले, त्याच्यामुळे त्यांचं सहर्ष स्वागत करेत. आणि आपल्याला किशोर काळगुडे यांचा गोड आवाज आपण कॉमेडीमधून पाहू शकता, एकदम गोड आवाज. आणि बाउंड्री आहे हंपर. 4 धावा आहेत. आणि पुढील कॉमेंट्री एकदम मधुर असा गोड सह्याद्रीच्या खुशीत असणाऱ्या वालनगावचे सुपुत्र माननीय श्री किशोर काळगुडे यांच्या मधुर आवाजामध्ये आपण पुढचे समालोचक ऐकणार आहोत. धन्यवाद साहेब. धन्यवाद कडू साहेब. दक्ष विलन चषक आयोजित खाली नक्कीच एक सुंदर असं आपलं आयोजन पाहायला भेटतं आपल्याला. होगाडे साहेब यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण मैदानामध्ये जाऊया. मैदानामध्ये आपण पाहतोय चास आहे ना, चाच वर्सेस कोथुर्डे. चाच संघ म्हटल्यावरती या सुरत शहरामधील एक बलाढ्य संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपण मैदानामध्ये पाहतोय आपल्याला चाच संघाकडून अनिकेतला अनिकेत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतो. जो षटकाराचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तो अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो वन बाउन्स सीमा पार आणि हे 4 धावा. 4 धाब्याने समीकरण बदललं जातंय. 4 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती आता मात्र चौका लगे तो दिखा. आणि 83 धावाचा पाठलाग करताना आपल्याला 4 धाब्याने संघाची धावसंख्या होती आता मात्र 17. दुसरं षटक हाताळलं जातंय. कुठे ना कुठेतरी मोठे फटके खेळावे लागते आपल्या संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका टप्प्यात आला आणि आता मात्र कार्यक्रम केलाच. चेंडूला सीमा पार धाडलं जातंय. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून म्हटलं जातं तो अनिकेत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक
2 फटके मोठे फटके खेळण्यामध्ये ते यशस्वी होतो तो म्हणजे अनिकेत. ह्या 6 धावेने आता समीकरण बदललं जातंय. 6 धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 23. आता 24 चेंडू आणि 60 धावा. क्रिकेट हा एक रिक्त अनिश्चितीचा खेळ म्हटलं जातं. जोपर्यंत शेवटच्या चेंडूची फेकी होत नाही, तोपर्यंत त्याचा भाग्यात कोणीच सांगू शकत नाहीत. 24 चेंडू आणि 60 धावा. आपण मैदानामध्ये पाहायला भेटत होतो चेतनला. जो या स्पर्धेमध्ये जो गावावरून या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थित दाखवलेली आहे. जो कोथुर्डे संघाकडून सातत्याने आपल्याला महाड विभागामध्ये ज्याची एक सुंदर अशी फलंदाजी, गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. तो चेतन आता मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. 24 चेंडू आणि 60 धावा. 24 चेंडू आणि 60 धावा. स्ट्राईकला येतो राजेश. ज्याच्या बॅटमधून आपल्याला सातत्याने मोठे फटके पाहायला भेटतात तो राजेश आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. 24 चेंडू आणि 60 धावा. गोलंदाजी मार्कतो चेतन. पहिला चेंडू, खुल्या टप्प्याचा चेंडू. इथे मात्र हवाई हल्ला चढवला जातोय. चेंडूला सीमेपार धाडलं जातंय. 6 धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 29. डीजे पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचं असं होतं का पाहूया. एक धावेवरती समाधान मानलं जातंय. ह्या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 36. आता 3 चेंडूचे फेकी झाले. 13 धावा खर्ची करतो तो चेतन. स्ट्राईकला येतो अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा हवाई सफर पाहायला भेटते. चेंडूला सीमा पार धाडलं जातंय. समीकरण बदललं जातंय. संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 42. पुन्हा एकदा मोठा फटका येतो का पाहूया. पंच चेंडू जातो वन बाउन्स सीमापार 4 धावा. ह्या 4 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 46. एक महागडं षटक पाहायला भेटलं ते. आता फक्त 5 चेंडूचे फेकी झाले. 23 धावा घेतल्या जात आहेत. एक सुंदर फटकेबाजी पाहायला भेटते ते आपल्याला राजेश अनिकेत यांच्या बॅटमधून. कारण एक सुरत शहरामध्ये एक 7 संघ हा बलाढ्य संघ म्हणून पाहिला जातोय. आज आपल्याला सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते दोन्ही फलंदाजाकडून. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू. चेंडू पीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांत संघाची धावसंख्या झाली ती आता मात्र 42. चेंडू आणि 41 धावांचं लक्ष असणार आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. सॉरी 37 नाही. काय आला 46 झाले ना आणि विन किती आहे? 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष असणार आहे. आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहे सातत्याने जे खेळाडूंच्या पाठीशी असतात ते आपले तुकारामजी यादव आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत. कारण आपण सातत्याने पाहत असतो या 2 खेळाडूंना. अनिकेतला असेल या राजेश असेल जे सातत्याने आपल्या गावासाठी एक सुंदर अशी फलंदाजी करताना पाहत असतो. 83 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 षटकांत संघाची धावसंख्या झाली ती 46 आणि 18 चेंडू आणि
37 धावा. गोलंदाज नेम साहिल. आता मात्र गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतो साहिल. साहिलचं आपण पहिलं षटक पाहिलं असेल. एक 3 धावांचं षटक पाहिलं. पुन्हा एकदा साहिल आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पाहायला भेटतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. इथे मात्र पंच बघा, पाणी घेऊन जा ना, पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. स्वयंसेवक पाणी घेऊन जायचंय. दक्ष इलेव्हन चषक खलई आयोजित माननीय श्री संजयजी घोगाडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला एक सुंदर असं आयोजन पाहायला भेटतं. ह्या इकडे बाहेर येणार आहे. हॅलो, अरे काय रे, लाईव्ह लोकेशन टाकलंय मी. लाईव्ह लोकेशन टाकलंय बघ. मला नाही माहित कुठे होती. तिथे मला ये आणि भावाला पण घेऊन ये तुझ्या. सुभाष गार्डनच्या बाजूला. 17-37. चालू आहे रे मॅच. 12 वाजेपर्यंत पोहोचा. 12 वाजेपर्यंत मी पाठवली लिंक. 12 वाजेपर्यंत, 12 सव्वा 12 वाजेपर्यंत इथं मला ग्राउंडला या. 12:30 वाजेपर्यंत. ठीक आहे, 12:30 पाठवली लिंक, बघा तुम्ही. ठीक आहे, पाठवली. आता मात्र कोणती चूक केली नाही. एक तेरी तो एक मेरी, एक सोनार की तो एक लोहार की. आणि आता पुन्हा एकदा गगनभरी षटकार पाहायला भेटतो. तो राजेशांच्या बॅट मधून 6 धावेने संघाची धावसंख्या होती तर मात्र 53. सॉरी 52. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र कुठे ना कुठेतरी एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक दुर्घटना टाळली म्हणावं लागेल, कारण हाती काही संकटात नाही.
आणि इथं धावचीची संधी हुकलेली आहे आणि इथं मात्र अनिकेतला जीवनदान भेटलंय. एक निर्धाव चेंडूची सांगता भेटली. एक सुंदर कमबॅक पाहायला भेटतोय इथं आपल्याला साहिल यांचं. परंतु राजेश जो षटकाराचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तो राजेश पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहूया आणि त्या मात्र दुसरी धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतो तो अनिकेत. या दोन धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 54. आतापर्यंत 4 चेंडूची फिरकी झाली. 8 धावा खर्च करतो साहिल. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा हवाई सफर पाहायला भेटतोय साहिलच्या बॅट मधून. एक सुंदर फटकेबाजी पाहायला भेटली आपल्याला साहिल यांच्या बॅट मधून. सॉरी राजेश आणि त्यांच्या बॅट मधून कुठे ना कुठे प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहतोय. एक सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. कुठे ना कुठे प्रेक्षक पाहायला भेटते गोलंदाजावरती. आतापर्यंत 5 चेंडूची फिरकी झाली. 14 धावा खर्च करतो तो साहिल. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू हवेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा हवाई सफर. आणि घेणारे घेत जावे. आणि या षटकारासाठी राजेश पोलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच बाबू गुजर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय फलंदाजी म्हणावं लागेल. सामना होता कुठे आणि आला कुठे. 24 चेंडू 60 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू 17 धावा गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतो. वैयक्तिक पहिलं षटक यश. आणि इथं मात्र पंच 9 चेंडू घोषित करतायत. एक धावेचा दंड ठोठावला जातोय. पंच या 2 धावेने धावसंख्या होती ती आता मात्र 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 68. दोन्ही संघ म्हटल्यावरती आपण एक नाते विभागामध्ये एक बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो संघ कोथुर्डी संघ. आणि या निजामपूर विभागामध्ये मानगाव निजामपूर विभागामध्ये जो बलाढ्य संघ पाहिला जातो तो 4 संघ एक नक्कीच एक लढत पाहायला भेटते ती आपल्याला महाड वर्सेस मानगाव. परंतु कुठे ना कुठेतरी एक मानगाव संघ आज कुठे ना कुठेतरी आपल्याला हवी होताना पाहिला. 12 चेंडू आणि 15 धावा. क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटच्या चेंडूची फिरकी होत नाही तोपर्यंत त्याचा भाग्य कोणीच सांगू शकत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. इथे मात्र कोणती चूक केली जात नाही आणि इथे मात्र फ्री हिट आहे ना. अनेकच फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्यात आला परंतु 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आता मात्र 70.
11 चेंडू आणि 13 धावा. 11 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू एक धाव घेतली जाते. एक धावेवरती समाधान मानलं जातंय. संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 71. इथे मात्र फटकेबाजी म्हणावं लागेल. आणि त्यांची सामना होता आणि सामना आला कुठे? आता मात्र 9 चेंडू 6 धावा. 24 चेंडू 60 धावांचं लक्ष होतं. एक मोठी फलंदाजी मोठे फटके पाहायला भेटले आणि त्यांनी राजेशच्या बॅट मधून नक्कीच इथे मात्र देणारा देत होता, घेणाऱ्याने घेत जावे. पुन्हा एकदा अनिकेतसाठी सुद्धा एक पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं बाबू गुजर यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडूला एक धाव घेतली जाते. इथे मात्र वैयक्तिक राजेश वैयक्तिक 43 धावावरती खेळी करत आहे. अर्धशतक 45 धावावरती वैयक्तिक खेळी केलेत आहे. अर्धशतकाने फक्त शेवटच्या 5 धावा शिल्लक आहेत. पव्या षटकार मारतो राजेश ज्यांच्या आपल्या संघासाठी सूर्यकांची फलंदाजी केली. राजेश आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. एक धाव घेतली जाते. संघाची धावसंख्या झाली आता मात्र 80 झाले. 7 चेंडू 3 धावांचं लक्ष. स्ट्राईक देतो अनिकेत. पंच पुन्हा एकदा एक धावेचा दंड ठोठवतायत. ह्या 2 धावा घेतल्या जात आहेत. ह्या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती आता 82. अर्धशतकासाठी मला वाटतं 4 धावा शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 1 धाव असेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक राजेशच्या नावावरती नोंदवलं जातं का पाहूया. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. इथे मात्र संघ विजय झालेल्या विजय संघाचं अभिनंदन. अनिकेत आणि राजेश आपलं पारितोषिक घेऊन जायचं इथे. अनिकेत आणि राजेश डीजे नक्कीच आपल्याला एक सुंदर असा सामना पाहायला भेटला.